पुण्याच्या आंबेगावमधील नागापूरमध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये एक बिबट्या जेरबंद झाला। अनेक दिवसांपासून या भागामध्ये बिबट्याचा वावर होता। अर्थातच नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण होतं आणि अखेर वनविभागाने या ठिकाणी जो पिंजरा लावला त्यामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले। या जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याची माणिकडोह बिबट निवारण केंद्रामध्ये आता रवानगी केली जाते आहे। पुण्याच्या शिरूर तालुक्यामधील पिंपरखेड परिसरामध्ये बिबट्या जेरबंद करण्यात आलाय। पिंपरखेड परिसरामधल्या वनविभागाने हा 37वा बिबट्या जेरबंद केलाय। मात्र अजूनही या परिसरामध्ये आणखी बिबट्यांचा वावर आहे। बिबट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वनविभागाच्या समोर आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या किती मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो। एटीएसची राज्यभरामध्ये 21 ठिकाणी छापेमारी। अहिल्यानगरमधील कारवाईच्या दरम्यान तलवारी आणि आक्षेपार्ह कागदपत्र सापडली। दहशतवादी संघटनांसाठी तरुणांची भरती सुरू असल्याच्या संशयावरून छापे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडाला काळं फासणाऱ्यांना 2 लाख रुपयांचं बक्षीस देऊ। भाजपचे आमदार नारायण कुसे यांची घोषणा। जालन्यामध्ये भाजपचं काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन। बुलढाण्यातल्या जळगाव जामोदमध्ये महापुरुषांच्या पुतळ्याची माथेफिरूकडून विटंबना। घटनेच्या निषेधार्थ शहरामध्ये कडकडीत बंद। आरोपीला ताब्यात देण्याची संतप्त नागरिकांची मागणी। बारामतीमधील अजित पवारांच्या विमान अपघाताचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर। अपघातानंतर विमानामध्ये मोठा स्फोट झाल्याचं कॅमेरामध्ये कैद। अलिबागमध्ये दीक्षा शहा यांच्यासाठी जमिनीची दलाली नेमकं कोण करतंय? नाव न घेता संजय राऊतांचा पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांवरती निशाणा। तर जमीन व्यवहाराचं सत्य बाहेर आल्यास तोंड दाखवायला जागा राहणार नाही, नवनाथ बन यांचा पलटवार। मुंबईतील मुलुंडमधल्या मेट्रो 4 मार्गिकेच्या तपासासाठी MMRDAकडून 10 ते 12 अधिकाऱ्यांचं पथक। नियमांचं उल्लंघन करून काम सुरू असेल तर तातडीनं थांबवणार। लवकरच कामाचा अहवाल वरिष्ठांना देणार। T20 विश्वचषकामध्ये आज भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज लढत। कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवरती भिडणार दोन्ही संघ। आजही भारतीय संघ हस्तांदोलनावरती बहिष्कार टाकणार का याची उत्सुकता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।